नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या मका प्लॉटमध्ये एक प्रॉब्लेम येतोय. तो प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही साधारण समजताय, तो प्रॉब्लेम तसा साधारण नाहीये. त्यामुळे तुमच्या मका पिकातील 30 ते 40% नुकसान होऊ शकतं. तर तो प्रॉब्लेम काय मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तो आहे हा चिकटा. हा चिकटा मित्रांनो साधारण समजू नका. हा चिकटा जर आपली मक्का पॉलिनेशन म्हणजे परागीकरण मध्ये जर असेल, त्यावेळेस नेमकं काय होतं माहिती का? आधी परागीकरण होतं आणि परागकण पडतात आपल्या या मक्याच्या सिल्कवर म्हणजे हे केसाला भागाला सिल्क म्हणतात. ह्या सिल्कवर पडतात तेव्हा आपलं फर्टिलायझेशन होतं. आणि जर वरून परागीकरण पडलेच नाही, हे जर ह्या पानाला चिटकून गेले तर आपलं परागीकरण होणार नाही आणि मक्याचं कणूस जे ते पूर्णत्व भरणार नाही. म्हणजे आपलं सरासरी 30 ते 40% नुकसान 100% होईल. म्हणून ह्या अवस्थेमध्ये मित्रांनो चिकटावर फवारणी केलीच पाहिजे. तुम्ही ड्रोनने फवारा, कशाने फवारा, पण फवारणी झालीच पाहिजे. आणि ह्या वेळेस मित्रांनो मका पिकाला असेल तुम्ही नत्र देऊ नका, म्हणजे युरिया देऊच नका. जेणेकरून तुम्ही जर युरिया सोडला तर नवीन जर पालवी फुटली तर मित्रांनो चिकट्याचा प्रादुर्भाव जोराने वाढेल. म्हणून मित्रांनो यावेळेस या गोष्टी टाळा आणि फवारणी अवश्य करा. तुमच्याकडे चिकट्यावर ज्या औषधी भेटेल तुमच्या दुकानदाराकडे तुम्ही अवश्य घ्या आणि फवारणी बिलकुल करा. नाहीतर तुमच्या मका पिकामध्ये 30 ते 40% नुकसान होऊ शकतं. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चला तर मग जय जवान जय किसान.